ते सर्व नागपुरामध्ये चालते बाप्पा. इकडे कसं खेडेगाव पडते ना हे, म्हणून इकडे काही पाहत नाही, काही नाही, चालणे तो. नमस्कार मित्रमंडळींना, काय म्हणता? तर आपण आज चाललेलो आहे प्रभात पट्टण, MP, मध्य प्रदेश. माझ्या काकाजीच्या घराच्या वास्तू काय यांच्या, तसंच इकडे यायला भेटत नाही नागपुराकडून. बघा वावरात बोंद्र काय करत, 16 याच्यात आहे म्हणजे बाबा. मी माझ्या आई बाबासोबत आलेलो आहे इकडे काकाच्या गावाला, आणि 5-6 वर्ष झाले असं मी आलो नाही इकडे. इथून पट्टण 16 किलोमीटर आहे आणि हा पुरा घाटाचा रोड लागलेला आहे, बघू शकता आपण. हवा पण खूप येऊन राहिली आहे, झरझर झरझर चालूच आहे. इतक्या दिवसाचे माझे ब्लॉग येत नव्हते, कारण माझ्याकडे एडिटिंग करायला मोबाईल वगैरे काहीच नव्हता. लॅपटॉप तर माझ्याकडे नाहीच आहे. ॲक्च्युली मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो, त्यामुळे लॅपटॉप वगैरे काहीच नाही माझ्याकडे. बघायला कसं बघितले मुलांनी, त्यांना वाटलं काय आहे ना काय नाही. इथलं बेडकर अरे बाबा भाजी आराम से जाओ, अर्धा फुटलं. हा नंबर नाही दिला त्याच्या गाडीचा, त्या काकाच्या. ते सर्व नागपुरामध्ये चालते बाप्पा. इकडे कसं खेडेगाव पडते ना हे, म्हणून इकडे काही पाहत नाही, काही नाही, चालणे तो. हा तर इकडे कसं खेडेगाव पडते ना हे, अंदरच्या अंदर राही ना. खूप म्हटलं तर पेट्रोल आणायला जायचं फक्त रोडवर काम, बाकी काही नाही. बघू शकता वावर काय आहे. गहू खूप उभरणीला आलाय. गहू कापणीवाले भेटेल तर सांगा मला, त्यांना सांगेन मी आलाय कापाला. सीजन थोडा वेगळा आहे, पण आमचा गहू कोणत्याही सीजनमध्ये कापले जातो, नॉट अ प्रॉब्लेम. गावामध्ये सायकल चालून राहिला, रस्ता असेल कोणत्या या ठीक आहे. यातून पट्टण 14 किलोमीटर आहे. समोर आपल्याला वर्धा नदी लागणार आहे पट्टणच्या जवळपास. आणि आता आपण आणखी म्हणजे जंगली एरियामधून जाणार आहे, म्हणजे घाटातून पकडून घ्या. मध्य प्रदेशामध्ये खूप घाटच घाट आहे. महाराष्ट्रामध्ये तिकडे आहे मग नाशिक, पुणा त्या साईडला. इकडे नागपूरकडे तेवढे घाट वगैरे काहीच नाही. नागपूर म्हणलं तर एक सिटी एरिया पडतो.
रेल्वे क्रॉसिंग नाका हा रेल्वे क्रॉसिंग कुठं समोर रेल्वे क्रॉसिंग तर आठवण नाही आहे तेवढी बघूया बाबा म्हणत आहे की रेल्वे क्रॉसिंग येईल म्हणून हा आली आली फाटा काढला याच्या खालतून बोलताय हो पहिले आम्ही इथूनच सरळ जायचो आता इकडून रस्ता बनवला गेला आहे सर्वांसाठी पहिले इकडून जायचो आम्ही आता इकडून जावं लागते बापरे ब्रेकर काय हो या तिसरी पट्टी बी चालू झाली हो आंब्याला पण बहार आलेला आहे इकडल्या बघू शकता गहू किती वेळाला आहे पीक कसे उभारून आलेले आहे शेतकऱ्याची मेहनत आहे ती इधर अपने जैसा जिएला नहीं यार चला जाऊ द्या बघूया समोर काय आणखी पाहायला भेटते तर जितक्या लवकर बेटर आहे ही बघा उन्हाळ्यामुळे पुरे झाडं वाढत चाललेली आहे फक्त काहीचे जे मोठे झाड आहेत ते वले एकदम दिसतात थोडे झाड लागायला आणखी थोडं म्हणजे जंगल एरिया लागायला आणखी थोडा टाइम आहे वेळ आहे थोडा इकडले पुरे आताही घर इकडले पुरे मातीचेच आहे आपल्या इकडे तरी सिमेंटचे चालते पण इकडे पुरे मातीचेच घर आहे अब तो ये का मौसम आया
आलो गावले आलो भाऊ वास्तू काय लायना तिकडे तर गावले आलो पट्टनले नाही आता आपल्याला आणखी मोठं जंगल लागणार आहे आणि येथून आपण पडलेले जेव्हा बोललो आहे निघू मी म्हणजे जो पुढील या भाग मोबाईल असेल बिन म्हणे तो बघा इच्छा जंगल 52 मोडीचा आहे त्याला 52 मोडवाला जंगल असं आता पण गाडीवर म्हटलं आहे जातं. 10 मिनिटात फोन करतो मी का वरुड साईडला येतात तो जंगल. सोमगड या गावाचं नाव आहे सोमगड आणि येथून लागला पूर्ण घाट. चला गाडी बंद करून देतो. गाडी बंद केलेली आहे तेवढंच पेट्रोल असते. पावसाळ्यात मजा येतात अशा जंगलात. आता सध्या उन्हाळा चालू आहे. वसंत ऋतू यायला हवा. गरम उन्हाचे झटके आतापासूनच लागणं चालू झालेले आहे. इकडून तिकडं तिकडून तिकडं ते चालावं लागत आहे आपल्याला. आता आपल्याला लागणार आहे वर्धा नदी याच्या समोर. इथून पट्टण 6 किलोमीटरला आहे. बोर्डावर बघितलं आत्ताच. ही लागली आपल्याला वर्धा नदी बघू शकता. बघू शकता आपण पाणी पुरं आटलेलं आहे याच्या. जय भोलेनाथ. हर हर महादेव. कुठं दर्गा? हजरत सय्यद सुलेमान शाह बाबा यांचा दर्गा आहे तिथे. आणि हा रोड जायचा त्यांच्या दरबारात.
जय श्रीराम. जय खाली माता. जय शिवराय.